काय नाव आहे तुमचं? महादेव सोपान वांडेकर. सोपा महादेव वांडेकर. महादेव वांडेकर. अच्छा, वय किती तुमचं? आता 33. अच्छा, कुठल्या गावचे आहेत तुम्ही? नगरच. अच्छा, कुठल्या तक्रारीसाठी तुम्ही डॉक्टर अभय मुत्तनकडे आले होते? मला वारंवार सर्दी व्हायची, म्हणजे थोडं जरी मोसम चेंज झाला का लगेच सर्दी व्हायची. सर्दी खोकला. हां हां. आणि आता जर अजून काय त्रास होता तो? सर्दी खोकला आणि जे होठ कधी? माझे हां, होठ लगेच काय? उलायचे. उलायचे. हो. अच्छा, हा सर्दी खोकल्याचा त्रास कधीपासून होता तुम्हाला? म्हणजे जेव्हापासून मला आठवतं तेव्हापासून होत होता. म्हणजे अगदी लहानपणापासून? हो हो हां हां. म्हणजे त्याला औषध घ्यावं लागायचे? हो. म्हणजे नेहमी? औषध म्हणजे खिशात कायम गोळ्याच ठेवावं लागायचे मला, मेडिकलमधून घेऊन किंवा डॉक्टरांकडून घेऊन. अच्छा, हां हां. आणि लहानपणापासून हा त्रास हो होता? हो. बरोबर आहे. आता वय किती तुमचं? आता 33. 33 वर्ष. हो. ओके. तुम्ही डॉक्टर अभय मुत्तनकडे किती दिवसांपूर्वी आले होते? एक 6 महिन्यापूर्वी आलो होतो. अच्छा, त्यावेळेला तुम्हाला किती दिवसांचं औषध दिलं होतं? 1 महिन्याचा. 1 महिन्याचं. हो. हां, काय होमिओपॅथिक औषध? होमिओपॅथिक. हां, हो. म्हणजे काही पोटातून चघळण्याचे? हो, सगळ्याच्या गोळ्या आणि हां, काही लिक्विड पाण्यात हो, टाकून हो, पिण्यासाठी हो. वगैरे असं? हां. हो. अच्छा, हे किती दिवसांचं औषध दिलं होतं? 1 महिन्याचा. एकच 1 महिन्याचं. महिन्याचं. हो. अच्छा, त्या 1 महिन्याच्या औषधात काय फरक पडलाय सर्दी खोकल्यामध्ये? आता ह्या 6 महिन्यात मी बिलकुल बाहेरची कुठलीही एकही गोळी खाल्ली नाही हां हां. किंवा मला म्हणजे एकदाही सर्दी झाली नाही 6 महिन्यानंतर. ओके ओके. हां हां. काहीच प्रॉब्लेम? काहीच प्रॉब्लेम, म्हणजे जवळजवळ मला 90 ते 95% बिलकुल काहीच प्रॉब्लेम नाही. ओके ओके. आणि आता 6 महिन्यानंतर तुम्ही आलेत आता? हो हो हो. हां? हो, 6 किती काय महिन्यानंतर. 5-10% कसर आहे ते निघून निघून जाईल? जायचं. ओके ओके. बरोबर ना? हो. काही दुसरी तक्रार नाही? नाही, दुसरी काहीच नाही. ओके ओके. चांगला फरक पडला सर? हो, एकच चांगलं. महिन्याचे औषध? 1 महिन्याच्या औषधात. ओके.